गुड मॉर्निंग. तर आज आहे 31st. मी आज उठायला थोडा उशीर झाला. आज वाजले आहे सकाळचे 8:30. तर बघूया आज दिवसभर काय काय होतं. शिवानी बनवते चहा. मॉर्निंग टी. तर शिवानी माझ्या अगोदरच उठते थोडी लवकर, आहे का नाही शिवानी? किती वाजता उठली होती आज? मी आज उठले 7ला. मी 8:30ला उठलो, थोडं लेटच उठलो. थंडी त्यामुळे उठूशी वाटतं. हो. बाकी तर आम्ही रोज 6ला उठायचो. कसं ड्युटीनुसार, सकाळी लवकर ड्युटी असली तर लवकर उठतो, ड्युटी लेट असली तर लेट, आणि लेट ड्युटी असली तर लेट झोपतो आणि लेट उठतो, आहे का नाही शिवानी? तर आता चहा झालेला आहे, होत आला आहे. शिवानी काय काय बघते? चहामध्ये टाकले. तर 2 दूध झाले आपले. चहामध्ये आम्ही कोणता मसाला टाकतो शिवानी? दाखव. चहा ठेवून दिला. तर आम्ही चहामध्ये चाय मसाला टाकतो. मस्त लागतो चहा, ट्राय करा. मी डीमार्ट मधून घेतलेलं. चांगलं लागतं ना शिवानी? गोठ्यातलं दूध आहे. गोठ्यातलं. छान लागतं. टेस्ट भारी लागते चहाची. तर हे गोठ्यातलं दूध आहे. आमच्या बाजूलाच गोठा आहे. दोन्ही दुधांचा मिक्स चहा बनवतो. तर आमच्या बाजूलाच गोठा आहे, तुम्हाला मी दाखवू शकतो. दिसला तर बघू शकता तुम्ही. इथं दिसतं हे आणि हे दोन्ही गोठे. म्हशीचं आणि गाईचं दूध भेटतं. ड्रायफ्रुट्स या खायला. आणि सकाळी सकाळी आमच्या ड्रायफ्रुट्स. तर आहे ड्रायफ्रुट्स. आम्ही रात्री भिजवून ठेवतो आणि सकाळी खातो, आहे ना शिवानी? खा ना मग. तुम्हाला पण ठेवलं तुझ्या. खात जा, मस्त मस्त असतं. तुम्ही पण खात जा हेल्थसाठी. काय बोलायचं शिवानी तू याबद्दल? हो, हेल्थसाठी चांगलेच असतात. जे रेग्युलर आहे ते पण खाऊ शकतात. जे प्रेग्नेंट लेडीज आहे त्यांच्यासाठी तर खूप चांगलं. काय काय मिक्स केलं आहे तू त्यात? काय काय मिक्स केलं आहे? मी केलंय काजू, बदाम, खजूर. तर खजूर ज्या प्रेग्नेंट लेडी त्यांनी नाही केलं तरी चालेल. खारीक आणि खारीक. पिवळे मनुके आणि काळे मनुके. हां, मनुके मस्त आहे. मनुके घालत जा तुम्ही. हे सर्व रात्री मी भिजू घालते आणि सकाळी रोज खाते रेग्युलर. हो, जे खूप हेल्दी आहे आणि हेल्दी असते म्हणजे सजेस्ट करतात. जसं नॉर्मली पण खाऊ शकता तुम्ही, हेल्थसाठी चांगलं असतं. तुम्हाला पण ठेवले. तुरीची डाळ पण राहिलेली आणि आता मी ती गरम करते भातासोबत खायला. बघू शकता. मला तुरीची डाळच नाही सोडत तर मी मूग आणि रात्रीची डाळ आणि भात पण उरलेला आहे, बऱ्यापैकी उरलेला आहे. तर सकाळचा नाश्ता होऊन जाईल आमचा. डाळ खूप घट्ट झाली संकेत. थोडं पाणी टाकायचं का? हो, पाणी टाक थोडं. डाळ थोडी घट्टच करतो आम्ही, आम्हाला घट्टच डाळ आवडते.
तर आता करतो नाश्ता. नाश्ता बनवून झाला म्हणजे ऑलरेडी बनलेलाच होता, फक्त गरम केलाय. आहे की नाही शिवानी? टाक. ठीक आहे ना अशी डाळ? हो. की तुम्हाला जास्त घट्ट लागते? नाही टाक. चमचा थोडा मला वाटलं मोठा घ्यायचा होता शिवानी. जास्त घट्ट लागेल का काय तुम्हाला? मी जास्तच पाणी टाकून देईन हो का? डाळीत. हो. जाड राहिलं तर मग खोबरं काढलं होतं मिक्सरमध्ये, पण ते डाळीमध्ये सगळं दिसतं. पण मस्त छान लागतं. तर टेस्ट डाळ करा बनवत असेल ना, त्यात नारळ जरूर टाका, ओलं नारळ, मस्त लागतं. टेस्ट करून विचार का तुम्ही काय? कर ना, टेस्ट कर. कसं झालं? तर आत्ताच फ्रेश झाले. आता देवपूजा वगैरे करतो. भेटूया देवपूजा झाल्यावर. तर देवपूजा झाली आता. तर शिवानी काय करते? कोथिंबीर कापते वड्यांसाठी, कोथिंबीरीच्या वड्यांसाठी. कोथिंबीरीच्या वड्या करते? माझी अंघोळ झाली आणि आता वड्या बनवायला घेते. त्यासाठी कोथिंबीर कापते मी. कोथिंबीर कापते आणि पीठ मळायचं बाकी आहे अजून मला त्यासाठी. तर शिवानी आताच फ्रेश झाली आणि आता कोथिंबीर वड्याची तयारी करते. कोथिंबीर वडे बनवते स्पेशल 31 डिसेंबरचं. आज मॅडमला बाहेर फिरायला जायचं आहे. तुम्हाला नाही यायचं का? आज जायचं आहे का? काय? तुम्हाला नाही यायचं का? हो, मला पण यायचं आहे. तुमची पण इच्छा होती? माझी पण इच्छा आहे थोडी. जास्त नाही. तुमची जास्त आहे, माझी काय नाही. नाही म्हणले तर कॅन्सल पण करते, झोपून गेली. हो, बघा, कॅन्सल पण करू शकते. एवढे उदार नाही आपण. तर शिवानीला थोडी मदत करू लागतो, म्हणजे लवकर आवरून लवकर जाऊ आम्ही बाहेर. ओके. रोज तर मीच करते, आज थोडी करू लागतो तर मला कॅमेऱ्यासमोर बरं होईल. कॅमेऱ्यासमोर बोलावं लागतं. बघा. रोज बनवते असं, रोज बनवते, पण मी मदत करते हे नाही सांगत. शिवानी आज दाखवतो ना ब्लॉग मध्ये मदत करते मी. तर मी पण बनवताय, त्यांना दाखवायचंय मदत करतो मी म्हणून. असं नाही, मी पण रोज मदत करतो शिवानीला स्वयंपाकाला. थोडी मदत करावं काय लागते. काय करता सांगा. शिवानीची परिस्थिती तशी नाही आहे ना, तर त्यामुळे थोडीफार मदत करावं लागते. काय काय करता? आहे की नाही? काय काय करता? कधी कधी झाडू मारतो, देवपूजा करतो, परत चपाती बनवू लागतो का नाही? खरं सांग. बनवता आणि माझ्यापेक्षा छान बनवता चपात्या. ओ. तर आता मी पण शिवानीला चपाती बनवायला मदत करतो, आणि चपाती बनवून झाला की मग तुम्हाला दाखवतो कशा चपात्या आहेत. कमेंटमध्ये सांगा. काय काय शिवानी? चपाती नाही बनवायची आपल्याला. चपाती नाही बनवायचं, मग काय बनवायचं? ओन्ली कोथिंबीर वड्या. ओके. आणि थोडंफार काहीतरी स्नॅक. ओके, चालेल. तर गाईज संकेत कोथिंबीर कापून देत आहे मला, आणि अजून काय मदत करणार मला? आता तू जे सांगशील ते. कोथिंबीर कापून झालं, पुढं काय मदत पाहिजे? बरं, वड्याच द्या बनवून पूर्ण, मी बसून घेते आता. बनवू शकतो, तू फक्त सांग कसं बनवायचं, रेसिपी सांग. ठीक आहे.
तर जेवण रेडी झालं आहे. काय काय बनवलं आहे शिवानी? कोथिंबीर वडी आणि वेपर्स पापड्या तळल्या. आणि दही. खूप वेळ लागला बनवायला. आलू वडी सॉरी कोथिंबीर वडी आणि संकेत फक्त ब्लॉग पुरते आले, थोडी कोथिंबीर कापून दिली आणि गेले. नंतर सगळी प्रोसेस मिस केली. असं काही नाही. आणि खूप वेळ लागलाय बनवायला. कशी असते बघा. तर शिवानी टेस्ट करून सांग कशी झाली. मी करू का तुम्ही करता? मी करतो. तुम्ही करा. मी ओके. बनवली ना. मस्त झाली. पूर्ण तर खा. पूर्ण खाल्ली ना. मी खाऊन बघते आता. खूप छान. तर चला आम्ही जेवण करून घेतो. जेवण झाल्यावर भेटू. आम्ही आता चाललोय बाहेर आणि संकेत बाईक काढताय. आणि इथे आहे प्रीस्कूल, छोट्या मुलांचे खेळणी आहे. आणि आज 31 मुळे खूप ट्रॅफिक आहे रस्त्याला. हा आहे एअरफोर्स एरिया. एअरफोर्स ऑफिस आहे इकडे. ते आहे एअरफोर्स ऑफिसची मेन एंट्री. फॉरेस्ट स्टेशन. आता मी वरती प्लेन चाललाय. आणि आता आम्ही गाडी पार्क करतो आणि भेटतो परत. काय? पेस्ट्री टॉप आहे. चला पुढे. शिवानी काही आवडतंय का नाही? का नुसती बघतीच आहे? घ्यायचं काय नाही कावर, घे ना काहीतरी. तुला जे आवडेल ते घे. तर आम्ही आलो आता फ्रेंच फ्राईज, बर्गर आणि कोक. खूप छान आहे. झुडिओमध्ये शॉपिंग पण जायचं. व्हिडिओमध्ये शॉपिंग करून खूप भूक लागली. ते आलो जेवण.
शॉपिंग झाली आहे, सगळं झालं आहे. शिवानीला मॅकडॉनल्डमध्ये नेलं. आता परत बाहेर आली ना, आता परत बोलते परत मॅकडॉनल्डमध्ये. मग विचारत होते काय 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 विचारत होते काही ऑप्शन्स आहेत अजून खायला. आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.